नमस्कार. आजचं आपलं विश्लेषण एका अशा कल्पनेबद्दल आहे जी ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटते, पण तितकीच भीतीदायक सुद्धा आहे. कधी विचार केलाय की जर आपली पृथ्वी फिरता फिरता अचानक थांबली तर काय होईल? बरोबर. हाच तो प्रश्न आहे ज्याच्या खोलात आपण आज जाणार आहोत. काय होईल जर आपली ही सतत फिरणारी पृथ्वी एकदम थांबली? चला तर मग बघूया या कल्पनेचे परिणाम काय असू शकतात. तर सगळ्यात पहिलं काय होईल? एक प्रचंड विनाशकारी धक्का. म्हणजे ज्या क्षणी पृथ्वी थांबेल ना, त्या क्षणी तिच्या पृष्ठभागावर असलेल्या प्रत्येक गोष्टीला एक इतका जबरदस्त झटका बसेल की हा आकडा बघा, 1670 किलोमीटर प्रति तास. हा फक्त एक नंबर नाहीये. ही तर आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या विनाशाची फक्त एक सुरुवात आहे. कारण ही आहे पृथ्वीच्या फिरण्याची गती. एक साधं उदाहरण घेऊया. विचार करा की आपण एका खूप फास्ट चाललेल्या गाडीत आहोत आणि ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबला. काय होतं? आपण पुढे फेकले जातो, बरोबर? आता कल्पना करा, तेच पृथ्वीच्या बाबतीत घडलंय. फक्त गाडीच्या स्पीडने नाही, तर 1670 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने. आपण मोठमोठ्या इमारती, झाडं, सगळं काही ह्याच भयानक वेगाने पुढे फेकलं जाईल. आणि या सगळ्यामागे एक साधं सायन्स आहे. त्याला म्हणतात जडत्व किंवा इनर्शिया. नियम एकदम सोपा आहे. जी गोष्ट गतिमान आहे ती गतिमानच राहण्याचा प्रयत्न करते. आपण सगळेच पृथ्वीसोबत फिरतोय नाही का? त्यामुळे पृथ्वी जरी थांबली तरी आपलं शरीर काही थांबणार नाही. ते त्याच वेगाने पुढे जात राहील. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. खरं तर ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर जे काही घडेल ना, ते यापेक्षाही कितीतरी पटीने भयंकर असेल. जमिनीचं तर झालं. आता वळूया महासागरांकडे. कारण या एका घटनेमुळे अख्खं जग पाण्यात बुडून जाईल. तोच इनर्शियाचा नियम. तो फक्त जमिनीवरच्या वस्तूंनाच नाही, तर समुद्राच्या अथांग पाण्यालाही लागू होतो. विचार करा, हे सगळं पाणी त्याच प्रचंड वेगाने पुढे जाईल आणि त्याचं रूपांतर होईल महाकाय त्सुनामीमध्ये. इतक्या मोठ्या लाटा की त्या अख्ख्या खंडांवरून वाहून जातील आणि मोठ्यातली मोठी शहरं क्षणात पाण्याखाली. बरं, जमीन गेली, पाणी आलं. आता राहिलं काय? हवा, म्हणजेच वातावरण. आणि त्याचं काय होईल? एक महाभयंकर वादळ. आपल्यासारखंच पृथ्वीचं वातावरण सुद्धा तिच्यासोबत फिरत असतं. मग जेव्हा पृथ्वी थांबेल तेव्हा हे वातावरण थांबणार नाही, ते त्याच वेगाने पुढे धावत राहील. आणि याचा परिणाम काय? एक जागतिक वादळ. असं वादळ जे आजपर्यंतच्या इतिहासातल्या कोणत्याही वादळापेक्षा अनेक पटींनी जास्त शक्तिशाली आणि विनाशकारी असेल. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? जर पृथ्वी थांबली तर जमिनीवरची प्रत्येक गोष्ट बाजूला फेकली जाईल, महासागर पूर्ण जमिनीवर पसरतील आणि संपूर्ण ग्रहावर एकच महाभयंकर वादळ घोंगावत राहील. म्हणजे हे एका संपूर्ण विनाशाचं चित्र आहे, दुसरं काही नाही. मग आता हा विचार मनात येतो की अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला दररोज, प्रत्येक क्षणी इतक्या सुरक्षितपणे आपल्या जागेवर ठेवते? आपल्या साध्या अस्तित्वासाठी ती किती महत्वाची आहे नाही का? यावर विचार करायला हवा.